हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कोमल. तर गाईज, आज आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये भेटत आहोत. आज मी जरा स्पेशलच बनवत आहे. आज मी बनवत आहे मेंदू वडे. तर हे बघा गाईज, इकडे ही जी मी उडीद डाळ जी म्हणतो आपण, व्हाईट कलरची जी डाळ असते ती मी जवळजवळ स्वच्छ निवडून 4 ते 5 तास स्वच्छ पाण्यामध्ये धुवून, जवळजवळ जर तुम्ही बघाल तर मी 3दा ते 4दा तरी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून 5 तास हिला पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. आणि भिजवून झाल्यानंतर जर तुम्ही बघाल, डाळीने आकार बदललेला आहे. चांगली डाळ जी आहे ती आपली भिजलेली आहे. आता 5 तासानंतर आपण काय करणार आहोत? 5 तास झालेले आहेत डाळ भिजून झाल्यानंतर तरी सुद्धा मी ह्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाली की ह्याच्यामध्ये थोडं सुद्धा पाणी नाही ठेवायचं. आपण ह्याचं सगळं पाणी काढून घेणार आहोत. हे बघा गाईज, डाळीतलं मी सगळं जे पाणी आहे ते सगळं नितळायला ठेवलेलं आहे. मेंदू वड्यामध्ये ज्यावेळेस आपण ह्या डाळीचं वाटण करणार आहे, पाणी आहे ना एकदम नावाला घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे. ह्यातलं पाणी नितळलं की आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. हे बघा गाईज, डाळीचं जे पाणी आहे ते सगळं निथळलेलं आहे. तर आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. हे बघा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे. आता मी त्याच्यामध्ये मिरची ऍड करते. 1 मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर कढीपत्ता देखील आहे. कढीपत्ता, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. हे बघा, आपण मिक्सरला बारीक करताना जर डाळीमध्ये पाण्याची गरज लागली तर एकदम थोडंसं पाणी घालणार आहोत, जास्त घालणार नाही आहोत. तर गाईज, आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा गाईज, मी एकदम थोडंसंच पाणी ऍड करत आहे, जास्त नाही, थोडंच घेतले. हे बघा गाईज, मी आपली जी डाळ आहे ती मिक्सरला थोडंसं पाणी जसं लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन ह्याची एक स्मूथ पेस्ट बनवली आहे. तुम्ही बघा, एकदम डाळ वगैरे कुठेही दिसत नाहीये, एकदम बारीक पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे. तर गाईज, आता आपण बाकीची डाळ देखील वाटून घेऊयात. तर गाईज, हे बघा, अशा प्रकारे आपली ती जी डाळ आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काही घालणार नाहीये. तर गाईज, आता आपण सांबरला स्टार्ट करूयात. तर गाईज, आपण आता सांबर बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. हे बघा, अर्धी वाटी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. तर गाईज, इथे बघा, मी 1 वाटी तूर डाळ घेतलीये, अर्धी वाटी मूग डाळ घेतलीये. आता मी त्याच्यामध्ये 1 उभा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे, तोही उभा चिरून घेतलेला आहे. आणि मी आता ह्याच्यामध्ये ऍड करते चिंच. ही मी घरून गावाकडून आणलेली चिंच आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये ऍड करून हे सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा गाईज, मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. सांबर मध्ये तुम्हाला ज्या पण भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ऍड करू शकता. तर गाईज, स्वच्छ धुवून झालेलं आहे. इथे मी घेतलंय हळद आणि चवीपुरतं मीठ. आता मी ह्याच्यामध्ये ऍड करतेय. व थोडंसं तेल. आता आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत. वा, हे बघा गाईज, आपली डाळ जी आहे ते चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ह्याला घरटून घेऊयात व आता सांबरला तडका देऊयात. बघा गाईज, मी आता सांबरला तडका देणार आहे. मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की मी आता त्याच्यामध्ये काळे तीळ आणि पांढरे तीळ ऍड करत आहे. ते झालं की मी हा घरचा लाल मिरची पावडर जे आहे ते घेतलेला आहे. आता हे बघा, आता मी गॅस बंद करत आहे व आता
ऍड करत आहे व त्याचबरोबर सांबर मसाला. मी गॅस का बंद केला, कारण जे आपलं मिरची पावडर सांबर मसाला आहे तो करपू नये म्हणून. व आता मी हे कुकरमध्ये डाळीमध्ये ऍड करते. वा गाईज, सांबरला तडका खूप छान बसलेला आहे. वास जो येतोय तो खूप छान येतोय. आणि आता त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये ऍड करत आहे कोथिंबीर. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे व ह्याला आपण उकळी येऊन देणार आहोत. वास खूप छान येतोय गाईज. तर गाईज, आपल्या सांबरला चांगली उकळी आलेली आहे. वास खूप छान येत आहे. तर गाईज, आपण आता चटणीला स्टार्ट करत आहोत. तर गाईज, आपण आता चटणी बनवत आहोत. त्यासाठी मी वल्ल खोबरं जे असतं त्याचे बारीक काप घेतलेले आहेत. त्याचबरोबर कोथिंबीर, पुदिना, 2 मिरच्या, लसूण, भाजकी डाळ आहे ती घेतलेली आहे व मी त्याचबरोबर कढीपत्ता देखील घेणार आहे आणि हे आपण आता मिक्सरला बारीक करणार आहोत. हे बघा गाईज, चटणी बारीक करून झालेली आहे. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालते. तर गाईज, आपण आता चटणीला तडका देऊयात. हे बघा गाईज, मी ते पॅन गरम करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी तेल ऍड करते. तेल झालं की काजूचे तुकडे घेतलेले आहेत. तेल चांगलं गरम होऊन द्यायचे. गाईज, आपले काजू जे आहेत तो लाल कलर सोडायला लागलेत. आता मी ह्याच्यामध्ये ऍड काळे आणि पांढरे तीळ. हे बघा गाईज, आता मी ह्याला चटणीला तडका देते. हे बघा गाईज, चटणीला मी तडका दिलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये मीठ आणि साखर चवीपुरती ऍड करते. अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे. आता आपण वड्यांना स्टार्ट करूया. तर गाईज, हे बघा, वड्याचं पीठ आपलं चांगलं फुगलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करते. मी ह्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे. आता आपण हे चांगलं फेटून घेणार आहोत. तर जे आहेत ते वल्ले करून घेतलेले आहेत. आता मी त्याच्यावरती वड्याचं पीठ घेत आहे व ते चांगलं गोल करणार आहे. हे बघा, व आता त्याला गोल आकार देणार आहे व आता तेलात सोडणार आहे. असेच करून आपण सगळे वडे तळून घेऊयात. तर गाईज, हे तुम्ही बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आपले वडे. आवाज पण बघा तुम्हाला येत असेल. हे बघा, आपण कढीपत्ता घातल्यामुळे कढीपत्ता, मिरची, अद्रक त्याच्यामुळे एक वेगळीच चव येणार आहे. हे बघा, मी तुम्हाला आतून तोडून देखील दाखवते. हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत. तर गाईज, आपण आता टेस्टला देऊयात, विचारूयात कसा झाला आहे. छान झाला आहे. थँक्यू सो मच. तर गाईज, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.